सिद्धकुञ्जिकास्तोत्रम्। शिव उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कुञ्जिकास्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत्। न कवचं नार्गलास्तोत्रं किलकं न रहस्यकं न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम्। कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभम्। गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वशं स्तम्भनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धेत कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम्। शिव आणि पार्वती यांच्या संवादातून प्रकट झालेलं हे जे कुंजिका स्तोत्र आहे त्याचा आपण मराठीत अर्थसुद्धा आज बघणार आहोत। तर आतापर्यंत जे श्लोक आपण बघितले त्याचा अर्थ आधी समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया। भगवान शिव म्हणतायत, देवी ऐक, आज मी तुला अतिशय उत्तम असं कुंजिका स्तोत्र सांगतो आहे। ह्या स्तोत्राच्या मंत्रशक्तीने चंडी देवीचा जो जप आहे तो अतिशय सिद्ध करणारा आणि फलदायी असा होतो। न कवचम नार्गला स्तोत्रम किलकम न रहस्यकम। या कुंजिका स्तोत्रासाठी ना कुठल्या कवचाची आवश्यकता आहे ना अर्गला स्तोत्राची, ना किलकाची, ना रहस्याची, ना सुक्ताची, ना ध्यानाची, ना न्यासाची, अगदी कुठल्या पूजेचीही आवश्यकता नाही। आणि यानंतर काय म्हटलंय, कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलम लभेत। केवळ कुंजिका स्तोत्राचा पाठ केल्याने दुर्गा सप्तशतीच्या पठणा इतकंच पुण्य प्राप्त होतं। आणि हे स्तोत्र अतिशय गुप्त आहे, इतकं दुर्लभ आहे की देवांनाही ते सहज उपलब्ध होत नाही। अथ मंत्रः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ओम ग्लौं हूं क्लीं जूं स्व ज्वलय ज्वलय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ज्वलहं सं लं क्षं फट् स्वाहा इति मंत्रः। आता या मंत्रामध्ये आलेले जे बीजाक्षर आहेत ह्रीं क्लीं होम फट, तर यांचा गूढार्थ शोधणं शक्य नाहीये, त्यांचा केवळ जप करणंच आवश्यक आहे असं म्हटलंय। नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनी। हे रुद्रस्वरूपिणे तुला नमस्कार, हे मधुदैत्याचा नाश करणारी तुला नमस्कार, हे कैटभासुराचा वध करणारी तुला नमस्कार, महिषासुराचा वध करणारी हे महिषासुरमर्दिनी तुला नमस्कार। नमस्ते शुंभहंत्रै च निशुंभासुरघातिनी जागृतं हि महादेवी जपम सिद्धम कुरुष्व मे। शुंभ या असुराचा वध करणारी आणि निशुंभालाही मारणारी हे देवी मी तुला नमस्कार करते। हे महादेवी माझा हा जप जागृत कर आणि सिद्ध करून दाखव। ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका क्लिंकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोस्तुते। ऐं ह्या बीजाक्षर रूपाने तू सृष्टीची निर्माती आहेस। ह्रीं या रूपाने तू जगाची पालन करती आहेस। क्लीं रूपाने तू कामरूपिणी आहेस। हे देवी संपूर्ण ब्रह्मांडाचे बीजरूप तूच आहेस, तुला माझा नमस्कार असो। चामुंडा चंडघाती च यैकारी वरदायिनी विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी। चामुंडा रूपाने तू चंड असुराचा नाश करणारी आहेस। यै रूपाने तू वरदायिनी आहेस। विच्चे रूपाने तू सदैव भक्तांना अभय देणारी आहेस। हे मंत्ररूपिणे हे देवी माझा तुला नमस्कार असो। धाम धीम धूम धुर्जटे पत्नी वांग विंग वुंग वागदेश्वरी क्राम क्रीम क्रूम कालिका देवी शाम शिम शुम मे शुभम कुरु। धाम धीम धूम रूपाने तू भगवान शंकराची पत्नी आहेस। वांग विंग वुंग रूपाने तू वाणीची अधीश्वरी आहेस। क्राम क्रीम क्रूम रूपाने तू कालिका देवी आहेस। शाम शिम शुम रूपाने तू कायम माझ्या जीवनात मंगल आणि कल्याणच कर। हुम 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 हुंकार रूपिणे जम 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 जंभनादिनी भ्राम भ्रीम भ्रूम भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः। हुम हुम हुंकार रूपिणे हुम हुम या रूपाने तू रक्षण करणारी आहेस।
जम 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 जंभनादिनी अशी स्तुती आली आहे देवीची. तर तिच्या मंत्रोच्चाराने जे काही शत्रू असतील, जे काही अडथळे असतील, त्यांची शक्ती क्षीण होते आणि ते स्थिर होतात असं वर्णन आहे. तू जंभन करणारी आहे. भ्राम भ्रीम भ्रूम ह्या रूपाने तू भैरवी भवानी आहेस. हे भवानी देवी, तुला माझा वारंवार नमस्कार असो. अम कम चम टम तम पम यम शम विम दुम ऐं विम हम क्षम धिजाग्रम धिजाग्रम त्रोटय त्रोटय दीप्तम कुरु कुरु स्वाहा. अम कम चम टम इत्यादी बीजाक्षराने सजलेला हा जो मंत्र आहे तो दुष्टांचा नाश करणारा आहे. हे देवी, शत्रूचे बंधनं तोड, सर्व काही तेजस्वी कर आणि विजय दे. पाम पीम पुम पार्वती पूर्णा खांग खिंग खों खेचरी तथा साम सीम सुम सप्तशती देव्या मंत्रसिद्धीम कुरुष्व मे. पाम पीम पोम रूपाने तू पार्वती पूर्ण आहेस. खाम खीम खूम रूपाने तू खेचरी मुद्रा आहेस. खेचरी सर्वत्र त्रिभुवनात विहारणारी, सर्वत्र व्यापलेली अशा अर्थाने. साम सीम सुम रूपाने तू सप्तशती देवी आहेस. हे देवी, माझ्या या मंत्राला सिद्ध कर. कुंजिकायै नमो नमः. इदं तू कुंजिका स्तोत्रम मंत्र जागर्ति हेतवे अभक्तेनैव दातव्यम गोपितं रक्ष पार्वती. हे जे कुंजिका स्तोत्र आहे ते मंत्र जागृत करण्यासाठी आहे. हे पार्वती देवी, अभक्तांना हे कधीही येऊ नये, ते सदैव गुप्त ठेवावे. यस्तु कुंजिकया देवी नाम सप्तशतीं पठेत न तस्य जायते सिद्धिर अरण्ये रोदनम यथा. हे कुंजिका स्तोत्राचं पठण न करता जे कोणी फक्त सप्तशतीचं पठण करतं त्यांना सिद्धी प्राप्त होत नाही. अरण्यात केलेल्या रडगाण्यासारखंच ते निरर्थक ठरतं. इति श्री रुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारे श्री रुद्रयामल गौरी तंत्रातील शिवपार्वती संवादात श्री कुंजिका स्तोत्र पूर्ण झाले. सप्तशतीच्या पठणासोबतच जर आपण ह्या स्तोत्राचंही पठण केलं तर पूर्ण सिद्धी प्राप्त होतात आणि इतकं फलदायी आहे हे स्तोत्र. नवरात्रीत जर याचं नियमित आपण वाचन केलं तर खूप चांगले अनुभव भक्तांना येतात. जसं की मनातली अस्वस्थता दूर होणं, आत्मविश्वास वाढणं, मनातील शंका भय दूर होणं, एकूणच काय तर देवीची कृपा याने साध्य होते. मला असं वाटतं की ह्या स्तोत्राच्या पठणानंतर जे अनुभव येतात ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या स्तोत्राचं पठण करून ते अनुभव स्वतः जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कल्पना येईल की किती प्रभावी आहे हे स्तोत्र. नवरात्रोत्सव सुरू आहे, सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे, अतिशय मंगलमय वातावरण आहे आणि सर्वांना मी हे सांगू इच्छिते की ह्या स्तोत्राचं पठण आवर्जून करावं. अर्थ सांगण्याचा उद्देश एवढाच असतो की जे काही आपण म्हणत आहोत त्याचा अर्थ काय आहे, नक्की काय म्हटलं आहे त्या स्तोत्रात हे आपल्याला माहीत असणं फार फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे नेहमी मी स्तोत्रासोबत किंवा जे काही म्हणत आहे, जे काही श्लोक घेत आहे त्यासोबतच त्याचा अर्थ सांगण्याचाही प्रयत्न करते, जेणेकरून आपण जे म्हणणार आहोत त्याचा अर्थ आपल्याला माहीत असतो आणि मग आपण ते वाचन करतो. तर हेच सांगण्यामागचा उद्देश आहे. नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या भक्तिपूर्ण वातावरणात जितकं श्रवण वाचन देवाची भक्ती करता येईल, जितका नामोच्चार करता येईल तितका भक्तांनी करावा असं मी सांगेल. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.